नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। काही जणींना खिचडी अशी मोकळी सुटसुटीत बनवता येत नाही। काही जणांची खिचडी अशी चिकटच होते, काही जणांची कढईला चिटकूनच बसते। त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मस्त अशी मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची हे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला स्वच्छ असा 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यातील पांढरे पाणी जोपर्यंत निघते तोपर्यंत आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। इथे मी 2 वेळेला साबुदाणा धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा बुडून थोडंसंच वरती पाणी राहिलेलं आहे, इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। कमीत कमी 7 ते 8 तास तरी साबुदाणा भिजला पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता रात्रभरानंतर साबुदाणा मस्त असा आपला छान असा भिजलेला आहे। खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा असा आपल्याला भिजलेला हवा। त्यानंतर साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। हे बघा मस्त मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा भिजलेला आहे। अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजायला हवा। त्यानंतर ह्यासाठी मी 1 बटाटा इथे साल काढून त्याच्या अशा बारीक असे काप करून घेतलेले आहेत। बटाटासुद्धा आपल्याला 2-3 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये सुद्धा स्टार्च असतं, त्यामुळे हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण खिचडी तयार करायला घेऊया। इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता यामध्ये मी 1 छोटी वाटी भरून शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे छान असे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यासुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला इथे आपण जो बटाटा कापून घेतलेला आहे तो घालायचा। बटाटासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटानंतर बटाटा आपला छान असा तेलामध्ये शिजतो, तोपर्यंत असाच आपल्याला बटाटा परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा बटाटा हे बघा शिजलेला आहे, पटकन असा कट होतो आहे। त्यामुळे बटाटा आता शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा आधीच मोकळा करून घेतलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। आता इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाणे भाजून असे त्याचे जाडसर कूट केलेला आहे तो घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट घातल्यामुळे खिचडी खूप छान लागते। एकदा तुम्ही अशा प्रकारे खिचडी बनवून बघा। त्यानंतर हे सर्व आपल्याला एकत्र छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं छान असा आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता छान असं आपली खिचडी एकजीव झालेली आहे। आता ह्याला झाकण लावून आपल्याला स्लो गॅस करून 4 ते 5 मिनटं याला वाफ देऊन घ्यायचे आहे। वाफ दिल्यामुळे साबुदाणा इथे मस्त आपला शिजतो आणि टम्म फुगतो सुद्धा। इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली साबुदाण्याची खिचडी शिजलेली सुद्धा आहे। साबुदाणा पूर्ण आपला शिजलेला आहे आणि मस्त मोकळी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। हे बघा इतकी छान मोकळी सुटसुटीत ही खिचडी तयार झालेली आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा प्रकारे एकदा साबुदाणा खिचडी तयार करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।